आपण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आदिवासी पाड्यांमध्ये काय विकास झालेला आहे, काय डेव्हलपमेंट झालेली आहे, तिथे लाईट पोचली आहे का, पाणी पोचलेलं आहे का, त्या लोकांना पक्की घरं मिळालेली आहे का. कारण सरकार ज्या जाहिराती वगैरे भरपूर करतं त्या आदिवासीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनेची अंमलबजावणी झाली आहे म्हणून सरकार जाहिराती करतं. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर त्या जाहिराती असतात. लाखो रुपये त्या जाहिरातीसाठी खर्च केले असतात. हा रस्ता केलेला आहे त्याची माहिती आता पुढे कुठे डिस्प्ले झालेली आहे तर ते मी तुम्हाला सांगेन. तसं ठाणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये मी फिरलेलो आहे. जसं की मी शहापूर तालुक्यात आंब्याचा पाडा, फणसाचा पाडा, चाफ्याचा पाडा त्या भागामध्ये पाण्याची योजना तिथे आणली होती. पण सिच्युएशन कानड्यांचं मत आहे की तिकडे गाडी जाणार नाही किंवा गाडी घेऊन जाऊ नका. कानडींची गाडी नवीन आहे त्याच्यामुळे ते कानडींची जरा मनाची धाकधूक चालू आहे. तर या गाडीची टेस्ट पण होईल. ही गाडी बघा रेकॉर्डिंग केले. हा ह्या गावात जायला पठारपाड्यात जायला असा रस्ता आहे. आपण चाललोय. कानड्यांना म्हटलं तुम्ही उतरा खाली. पाऊस पण आलाय. पठारपाड्यात जायला हा रस्ता आहे. मातीचा रस्ता आहे. काही तिथे सोयी सुविधा नाहीये. लाईट तर नाहीच आहे. जंगलामधून हा रस्ता चाललेला आहे. आपण जाऊ पुढे थोडस तिथे लोक त्या भागात किती राहतात काय राहतात ते बघू. वाघेरे पाड्यात पहिले मी गेलो. वाघेरे पाड्याच्या नंतर मी आने पाडा जो आहे तिथे थांबलो. आने पाड्याला आपल्याला ती 9वीची विद्यार्थिनी भेटली मोरे. त्याच्यानंतर मी वरती आलो. हा पठारपाडा आहे. पठारपाड्यापर्यंत यायला मला तिथे साधारण 20 मिनिटं लागली. रस्ता तर कसा आहे तुम्ही बघितलं. लाईट त्या रस्त्याला नव्हती. कॉन्क्रीट नव्हतं. पण इथे आल्यानंतर मला गावामध्ये थोडं कॉन्क्रीटचे रोड दिसलेले. एक रिक्षा ड्रायव्हर आहे तो पण याच गावातलेच आहेत आणि ते पण आदिवासीच आहेत. तुम्ही या गावाचे आहेत. हा मी पठारपाड्यात आहे पण मी आता सध्या आमची जमीन नालिंबीला जमीन नालिंबीला लावतो म्हणजे तिथंच राहतो नालिंबीला. तुमची उपजीविका काय म्हणजे साधन काय. साधन काय नाही इथे याला समजा. नाही नाही यायला साधन नाही म्हणजे तुमचा रोजगार कसा चालतो. कामधंदे काय चालतात? मोलमजुरी शेती वगैरे आणि येणे जाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तशी. लाईट 1997-98 काहीतरी आलं सर. एवढ्या उशिरा लाईट आहे. लय उशीर आली. आणि पाणी नदी म्हणजे विहिरीचं पाणी आहे. पाण्याची लाईन नाहीये. पाण्याची लाईन आहे पण ती लाईट गेली का मग तो पाणी पण मिळत नाही वेळेवर. नाही मिळत. नाही मिळत. शाळा कितवी पर्यंत येते. शाळा 4थी पर्यंत आहे. तुमचं नाव काय. रमेश चौधरी. गणेश चौधरीशी आपण बोललो. आता गणेश आहे ना गणेश कांबडी आणि त्याचं घर समोर दिसतं बघा. आम्ही आल्यानंतर आम्हाला असं कळलं की या गावामध्ये घरांची संख्या कमी आहे. किती संख्या असेल. 34 संख्या आहे. गणेश कांबडीच्या इथे जाऊया. त्यांचे फॅमिली आहे. त्यांची आई असेल त्यांची मुलं असतील ही सगळी लोक तिथे थांबलेली आहेत. आणि तिथेच आम्हाला कळालं की घरकुल योजना जी असते सरकारची ती योजना या लोकांना मिळाली नाहीये. आता यांची मातीची घरं होती. ती मातीची घरं थोडीशी पक्की झालेली आहेत. पण ती सरकार ज्या घोषणा करतं सरकार ज्या गोष्टी सांगतं त्याची जाहिरात करतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. गणेश मला सांगा तुम्हाला घरकुल योजना सरकारची मिळालेली आहे का. नाही मिळाली. या गावात किती लोकांना मिळाले. या गावात काहीतरी आता एकच आलाय. अच्छा. 3-4 वर्षांमधून 4 वर्षातून एक घर आलंय. कोणाला मिळालं ते. ते दीपक वाघमारे म्हणून आहे.
त्यांना त्यांना मिळालं. मिळालं. मग तुम्ही प्रयत्न केलेला कधी घरकुल योजना मिळावी म्हणून? व आम्ही चिकार प्रयत्न केला पंचायत मध्ये, याच्यामध्ये आपण लय जागी आम्ही प्रयत्न केला, पण घरकुलासाठी आम्ही काय काय हे घर कोणी बांधलं म्हणजे घर? हे घर असंच देईल आम्ही बांधलंय, म्हणजे स्वतःने. स्वतः बांधलं. मग आता मग तुमचा व्यवसाय काम धंदे याचं काय नाही, आम्ही असंच कुठे मजूर करणार, हा, असं काही रानामध्ये हिंडून काही जमा करून तेव्हा हा. आमचं पोट पाणी भर. शेत जमीन वगैरे आहे तुमच्या मध्ये? जमिनी नाही आम्हाला, काय नाही. म्हणून होत्या पूर्वी जमीन? नाही, असेच फॉरेस्टर मध्ये जमीन येते, आम्ही त्याच्यामध्ये थोडं लावतो. भाग घेतला. अजून काय लावताय? अरे काय नाही. शाळा शिकले तुम्ही? शाळा मी 6वी शिकलो. शाळेसाठी आम्हाला रस्ताच नव्हता. अच्छा. हो. कुठल्या शाळा? कांब्यामध्ये कम से कम जायला इथून 1.25 घंटा लागत. हा. त्याच्यासाठी आम्ही शाळा, आमची पोरं जास्तीत जास्त 8वी 9वी पर्यंत शिकले, त्याच्या पुढे शिकलेत नाही. मग आता तुमची जी पोरं आहेत, तुम्ही तर 6वी पर्यंत शिकले, पण हो. तुमची मुलं जे कुठे त्यांना नाही, आता आमचे इथंच आहे, 4थी पर्यंत आहे. तर माझे लहान मुलं आहेत, आई तर 4थीला आहे. किती विद्यार्थी असतील तरी सगळे? विद्यार्थी काहीतरी 17 का किती आहेत हे विद्यार्थी. कोण आहेत तुमचे? ते आमचंच आहे, ते पण मामाच आहे. मामा आहे, त्यांचं गाव इथलंच आहे. हो. आणि आई? आई नाही, आई गेली आमची, तिकडे गेले. ते पण आमच्याच आहेत. त्या इथल्या कोण आहेत? इथल्या ताई कोण आहे? नाही नाही, नातेवाईक नाही ते. ह्या भागात तुमचं गाव कुठलं आहे? एक गाव आहे त्यांचं. अच्छा, तुमचं काय नाव आहे? कुसुम. घे घ्या घ्या घ्या, हे पकडा. तुम्ही मगाशी म्हणाले की घरकुल या गावात एकच मिळालं. एकच मिळतं घर. हो. 2-3 वर्षाचे, 1 किंवा 2. त्याशिवाय परत घर येतच नाही. काय म्हणजे तुम्ही पोचत नाही का ते लोक तुमच्यापर्यंत येत नाही? ते लोक नाही येत, कोणी मनावच नाही घेत. फुकाटचा रस्ता तो नाही व्हाय. मेन आमच्या रस्त्याचाच मेन आहे आमचा. रस्ताच नाही होत. रस्त्याचा असे सांगते वहील आताच होतो ना, मग पिढ्या कपल्या तरी रस्ता होत नाही. रस्ता होईल कधी? नाही, आमची पोरा शाळा शिकत नाही, काही इथं 4थी परत आहे, परत खाली शाळा जातच नाही, पोरा कंटाळा करतात झालं. प्रॉब्लेम काय इथे या गावामध्ये? जसं आता गणेश मगाशी बोलला की इकडे रस्ता नाहीये, त्याच्यामुळे मुलं शाळेत जात नाही. पिढ्या गेल्यात, रस्ताच नाही होत. पण मतदान करायच्या वेळेस मतदान करायचे वेळेस बोलतात करू रस्ता, पण करीतच नाही. कोण तुमच्या भागातला आमदार वगैरे कोण आहे? पठारपाडा जो भाग आहे तो उल्हासनगर विधानसभेचे तो, तिथले जे आमदार आहेत कुमार ऐलानी आहे. तू बोलला की इकडे अडचणी रस्त्याच्या आहेत. हो. ते रस्ता बनवला तर मग सगळं हो, आमच्या खाली पाण्याची पण हे झाले आमचे, पण एक अडचण आहे रस्त्यामुळे आम्ही कुठली गाडी नाही पावसाळी तरत नाही, काही नाही. कोणी माणूस ऍडमिट झाला या बिमार झाला तर त्याला खांद्यावर जायला लागतो. डोलीमध्ये चादरीची झोली करतो, त्याच्यामध्ये झोपवतो आणि तसा खालतं उतरवतो, तसा मग आम्ही नेतो. मग कुठे गोविलेला एक एकच बाई पेगेणार असली ती पण, त्याला पण मोठी लय आमची आहे अडचण. बघा, अडचण बघितलं का तुम्हाला? देशाचा आज स्वातंत्र्य दिवस आहे, कळालं का? आणि पठारपाडा जो आहे ना, इथून मुंबई आहे ना, साधारणपणे मुंबईला जायला तुम्हाला मुंबईच्या अगदी जवळ आहे. म्हणजे इथून कल्याण समजा 10-12 किलोमीटर असेल आणि मग पुढे मुंबई. बघा मुंबईत किती झगमगाट आहे. पण या गणेशनी जे सांगितलं तुम्हाला आता लक्षात आलं असेल, रस्ता नसल्यामुळे त्या भागात एखादी गरोदर महिला असेल, त्या महिलेला जर कधी अचानक एखादा विषय तिला प्रसूतीच्या कळा आल्या असतील तर तिला उपचार देखील तिला पॉसिबल नाहीये. तिला म्हणजे झोळी घेऊन तिला खाली घेऊन जावं लागतं. त्याच्यानंतर तिला उपचार भेटू शकतो. दिलीप गावंडे या पठारपाड्यावर राहत आहेत आणि हे इकडे शिफ्टिंग याच्यासाठी झाले की तिथे जी पुढे खदान होती, त्या खदानीच्या आवाजामुळे त्यांची घरं आहे त्याला क्रॅक पडायची. मग यांना इकडे या बाजूला आता स्थायिक झालेले. आता ही गाडी काढली यांनी. गाडी कशासाठी काढली की त्यांचा जो मुलगा आहे तो शाळेतून सुटलेला आहे. आता घ्यायला चाललोय त्याला. कुठल्या शाळेत येतो? रायते साईडला. रायत्यामध्ये आहे. बघा ही अशी परिस्थिती आहे. आम्ही जिथे जातोय ना, आमचं ते लोक स्वागत करतायत.
कारण बघा खाली आम्ही वाघेरे पाड्याचे येत होतो, आम्हाला ते भगत फॅमिली सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, तिथे त्यांनी चहा वगैरे पाजला, इथे देखील आम्हाला चहा वगैरे मिळाला. आणि जे झऱ्याचं जे पाणी असतं ना, मगाशी ते महिला तुम्हाला फुटेज मध्ये बघितलं, त्या पाणी आम्हाला इथे मिळालेलं आहे. पण इथे मेन जी समस्या आहे ना, मूळ समस्या बघा, तिथे कुमार रायलानी जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी तिथे मेट्रोचं स्वागत करणारं मोठं बॅनर लावलंय. पण आता ह्या पठारपाड्याची जी समस्या आहे ती अशी आहे की तिथे रस्ताच नाहीये. मला सांग सांग तुला काय सांगायचं आहे? आमच्या गावात सर्वात मोठी समस्या येते ती रस्ता. रस्ता नसल्यामुळे मुलं शाळेपासून वंचित राहतात आणि आरोग्यापासून वंचित राहतात लोकांना. आणि गरोदर मातांसाठी खूपच म्हणजे नेण्यासाठी त्यांना डोळीत न्यावं लागतं, कारण मोठ्या गाड्या चढत नाही. सर्वात मोठी समस्या आहे आमची रस्ता. तू कितीपर्यंत शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण कसं घेतलं? अं, माझ्या 12वी झाले आणि 12वी नंतर मी नर्सिंग हा कोर्स केलाय. पण मी इथं शिक्षण घेतलं नाही, कारण इथं रस्ता नाही. मी हॉस्टेलला राहून शिक्षण घेतले, कारण इथं रस्ता नाही. म्हणून आम्हाला हॉस्टेलला राहावं लागतं, कारण रोज येणं जाणं करता येत नाही या रस्त्यामुळे. ही शोकांतिका आहे, शोकांतिका आहे. बघा, तुम्ही जाहिरातबाजी करतात, नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचे आमदार असतील, ते जाहिरातबाजी करतात. ह्या भागातले जे आमदार ते कुमार आयलानी त्यांनी जाहिरातबाजी केली होती की आता मेट्रो इथपर्यंत येते. पण हे बेसिक जे स्वातंत्र्याचा दिवस आहे म्हणून मी इथे आलो की आदिवासींना काय मिळतं, आदिवासींना किती संघर्ष करावा लागतो ते सांगावे. इथे अजून एक ताई आहे, मला सांग, तू या भागातूनच तुझा जन्म झालेला आहे, शिक्षण झालेलं आहे, काय नेमकं तुला म्हणायचं? मी आता ऐकलंय या भागातून लोकांना की या महिला जेव्हा गरोदर राहतात तर त्यांना डोलीतून घेऊन जावं लागतं. काय काय सांगाल? डोलीतून घेऊन जातं, कारण का इथे रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळं डोलीतून घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळे ते रस्ता करून द्यायला पाहिजे शासनाने. आणि शाळा शिक्षण शाळा कसं? शिक्षण ते पण इथं, मी पण इथं असून तिथं खालती उतरून शिक्षण घेतलं. रस्ताच नाही गावाला. रस्ताच नाही, मी चालतच सकाळी जायचे आणि यायचे. आणि म्हणजे गाडी नसल्यामुळे धान्य पण खालतीच उतरावं लागतं आणि डोक्यावर चढवावं लागतं राशनचं. हे सगळं कुठे आहे माहितीये का? मुंबई जवळ आहे. पठारपाडा आहे ना, मुंबई जवळ आहे. मुंबई जवळ आहे म्हणजे तुम्ही कल्याण मुरबाड रोडवर तुम्ही वाघेरे पाडा जो आहे तो रोडवर रस्ता, वाघेरे पाडा क्रॉस केल्यानंतर आने पाडा येतो, त्याच्यावर हा पठारे पाडा आहे. आणि त्याच्या बॅक साईडला अंबरनाथ तालुक्यातली जी नाळंबी वगैरे जी गावं आहेत, चालत जाण्यासाठी पण रस्ता नाहीये. आणि परत गाडी यायला पण रस्ता नाहीये. जरी आली तरी गाडी घेऊन आले तरी गाड्या वगैरे पडतात, कारण रस्ता पावसाळी चिकट होतो रस्ता नसल्यामुळे. कच्चा रस्ता आहे पूर्ण. बघा त्याच रस्त्याने मी आता कानडे आलेलो वरपर्यंत, आणि मी आता परत आता वेळ झालेला आहे. आपण प्रयत्न करू की याच्यामध्ये स्थानिक आमदार असतील कुमार आयलानी, त्यांना आपण त्यांची प्रतिक्रिया काय असेल. मित्रांनो, मुंबई जवळची गावं आहेत आणि मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय आणि आपले पंतप्रधान असतील किंवा आपले मुख्यमंत्री असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, हे ज्या पद्धतीत सांगतात, आदिवासींच्या संदर्भात ज्या पद्धतीने शासन व्यक्त होतं त्याची जाहिरातबाजी करते, पण मेन आदिवासींच्या ज्या समस्या आहेत त्या अशा आहेत ज्या मी आता तुम्हाला दाखवलेल्या आहेत. विचार करा आणि शासनाने यांच्या बाबतीत थोडं अलर्ट राहून यांना सोयी सुविधा देण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि ते जाणून घेतलं पाहिजे. जितेंद्र कानडे सहित मी सुदाम गंगावणे, पठारपाडा,